तर जरांगेंच्या मागणीला पाठिंबा की विरोध हे आता स्पष्ट करावं असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। शरद पवार गट आणि काँग्रेस हे दोन पक्ष ओबीसींच्या विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलंय। प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि शरद पवार गटावर ही टीका केली आहे। प्रकाश आंबेडकरांनी सोबतच देवेंद्र फडणवीसांवर देखील टीका केली आहे। जरांगेच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की जरांगेच्या मागणीला तुमचा विरोध आहे, ते मांडायचं नाही, पण उरलेलं भनकुरान मांडायचं। याच्यावरूनच आपण लक्षात ओबीसीने लक्षात घेतलं पाहिजे की हे दोन पक्ष ओबीसीच्या विरोधात आहेत, ही खुणगात त्यांनी त्या ठिकाणी बांधली। एक दुसरा ओबीसी मध्ये प्रचार केला जातो, फार जोरात केला जातो की जरांगे पाटील हे असणाऱ्या देवेंद्र फडणवीसच्या विरोधात आहे, आणि म्हणून सगळ्या ओबीसीला सांगितलं जातंय की देवेंद्र फडणवीस आपले नेते। देवेंद्र फडणवीस यांचा पक्ष कुठला? भाजपने जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की ओबीसीच्या कोट्यातून असणाऱ्या मराठ्याला आरक्षण द्यावं, त्या संदर्भात भूमिका घेतली का? इथे फसवा फसवीचं राजकारण चाललंय हे आपण लक्षात घ्या।